Hello students, good day. So we are back with our lecture series. First of all, sorry मी लास्ट वीक अवेलेबल नव्हतो. सो कंटिन्युइंग विथ आवर लेक्चर सिरीज, आज आपण सेकंड युनिटमधला सेकंड चॅप्टर करतो आहे, दॅट इज द 3 क्वेश्चन्स. ओके, बिफोर गोइंग थ्रू द चॅप्टर आय वुड लाईक टू रिक्वेस्ट यू ऑल टू रीड द चॅप्टर वन्स अँड देन कंटिन्यू विथ द व्हिडिओ. ओके, सो द 3 क्वेश्चन्स. आता फर्स्ट ऑफ ऑल ते सुरू करायच्या आधी आय वुड लाईक टू टॉक विथ यू अबाउट द चॅप्टर. द author is Leo Tolstoy. Okay, here I would like to mention about the human intelligence or the human brains, not only about the story, not talking about the creativeness. the story मध्ये फक्त जसं जर तुम्ही स्टोरी वाचली तर तुम्हाला कळेल की इथे द किंगला पडलेले क्वेश्चन आहेत, त्याच्यावर तो विचार करतो, त्याच्यावर तो रिसर्च करतो, किती लोकांना विचारतो, शेवटी नंतर जाऊन तो कुणाला भेटतो. हे सगळं असण्यापेक्षा, म्हणजे ही स्टोरी ते एक स्टोरीकडे बघण्यापेक्षा आपण ऑथरच्या क्रिएटिव्हिटीकडे सुद्धा पाहिलं पाहिजे. जसं की तो कुठून, म्हणजे त्याला इतकी बेस्ट स्टोरी सुचली आहे की इथून काहीतरी त्यातून मुलांना नवं शिकायला मिळेल, अशी एक स्टोरी जी त्यांनी क्रिएट केलेली आहे. म्हणून आपण ह्युमन इंटेलिजन्स किंवा ह्युमन क्रिएटिव्हिटीसाठी आपण खरंच अप्रिशिएटेबल राहिलं पाहिजे. कारण की असं ब्रेन, असं कोणा ॲनिमलकडे असं ब्रेन नसतं की असे इतका भन्नाट विचार कोणी विचार करू शकत नाही. ओके, सो मूविंग टू द चॅप्टर, द 3 क्वेश्चन्स. दिस चॅप्टर इज बेसिकली अबाउट अ किंग. त्याला पडलेले काही प्रश्न असतात, त्या प्रश्नांची तो उत्तरं कशी शोधतो, लोकांना विचारतो, नंतर शेवटी कुणाकडे जाऊन कुणाला भेटून त्याला त्याच्या प्रश्नांचं उत्तर मिळतं, याच्यावर ती स्टोरी डिपेंडेड आहे. ओके, सो द स्टोरी गोज लाईक की तो किंग जो होता, द किंग हॅड अ ग्रेट द किंग हॅड अन आयडिया वेअर ही वूड like to know if what was the right time to begin, who were the most important people were, and what was the most important occupation. These 3 things were the most important. Okay, the right time, the right people, and the most important occupation. He said, like, he think if he knew these 3 things, then he could lead the kingdom to a very प्रॉस्पर प्लेस टू लिव्ह. ओके, असं बेसिक त्याचा विचार होता की जर हे प्रश्नांची उत्तरं त्याला माहिती असेल तर तो त्याच्या किंगडमसाठी खूप चांगली गोष्ट करू शकतो, किंवा तो जी गोष्ट करेल ती जर बेनिफिशियल झाली तर ऑब्वियसली ती किंगडमसाठीच असेल. ठीक आहे, सो त्याच्यासाठी त्यांनी एक प्रोक्लॅमेशन केलं, म्हणजे एक अनाऊन्समेंट केली त्याच्या किंगडममध्ये की जो कोणी त्याच्या ह्या 3 क्वेश्चन्सची उत्तरं देईल त्याला तो खूप चांगले रिवॉर्ड्स देईल वगैरे वगैरे, जे किंग्स करतात ते. बट बेसिकली ही वॉज गोईंग फॉर द आन्सर. त्याला सॅटिस्फॅक्टरी आन्सर मिळणं जास्त इम्पॉर्टंट होतं. ओके, सो हिअर ही सेज, तो सांगतो की म्हणजे त्याला असे खूप सारे वेरियस पीपल्स भेटतात, जे आता खूप सारी लोक असेल तर त्यांचे खूप सारे व्ह्यूज असतात, बरोबर. तर असे त्याला खूप सारी लोकं भेटली. तर मूविंग टू द फर्स्ट क्वेश्चन, द फर्स्ट क्वेश्चन ही त्याच्या मनात होता. ही वॉज लाईक, व्हॉट इज द राईट टाईम टू बिगिन और व्हॉट इज द राईट टाईम टू डू अ थिंग. ठीक आहे, सो त्याला या क्वेश्चनसाठी व्हेरियस व्ह्यूज मिळाले. तर व्हेरियस व्ह्यूज ॲज इन कोण त्याला सांगितलं की तू like we should draw a table of days, months and years and strictly act according to it. like कोणीतरी त्याला सजेस्ट केलं की एक प्रिपोन प्लॅन बनवतो, प्लॅनच्या नुसारच तू सगळ्या गोष्टी करायच्या. जसं की आता सपोज आपण जर द राईट टाईमचं एक्झाम्पल, इफ वी गो थ्रू फार्मिंग, द एक्झाम्पल ऑफ फार्मिंग. ओके, सो वी वूड लाईक, आपण एक टेबल केला की कधी पेरणी करायची, कधी लावणी करायची वगैरे, ते सगळ्याचं एक टाईम टेबल असतो. ठीक आहे, बट नॉट एव्हरीथिंग गोज टू द टाईम टेबल. सो मग याच्या विरोधात काही लोकांचं बोलणं होतं की एखादी गोष्ट करायची असेल तर त्याच्यासाठी आपण डेज, मंथ्सचा टाईम टेबल किंवा फ्लो चार्ट बनवून चालत नाही, कारण की थिंग्स डिफरंट असतात, थिंग्स चेंज होऊ शकतात. ओके, काही लोकांनी त्याला सजेस्ट केलं की किंग्सकडे एक काउन्सिल असली पाहिजे, एक मिनिस्टर्सची काउन्सिल असली पाहिजे. ती मिनिस्टर्सची काउन्सिल म्हणजे त्यात काउन्सिल म्हणजे जी एक अशी टीम असते, ज्या टीममध्ये खूप सारी लोकं असतात, ती जी वाईस असतात, जी खूप शिकलेली असतात आणि जी खूप इम्पॉर्टंट असतात एका किंगडममध्ये. हे असे लोकांची एक टीम असली पाहिजे, एक काउन्सिल असली पाहिजे. जी काउन्सिल आहे ती त्याला सजेस्ट करेल ॲट राईट टाईम्स की तू काय केलं पाहिजे, कशा टाईमला कसं ॲक्ट केलं पाहिजे, अँड ऑल दिस थिंग्स. ओके,
सो हे व्ह्यूज घेऊन त्याला त्याच्या फर्स्ट क्वेश्चनसाठी ह्या आन्सर्सवरून तो सॅटिस्फाईड नव्हता. ही वॉज लाईक की त्याला जर तेच लोकच सांगणार असेल तर त्याच्या व्ह्यूजचा काय होईल ना. देन द सेकंड क्वेश्चन वॉज मोस्ट नेसेसरी पीपल. सो अगेन ही हॅड व्हेरियस व्ह्यूज फ्रॉम व्हेरियस पीपल्स. काही लोकांचं म्हणणं होतं की त्याची जी काउन्सिलर असतात, जी आता मी काउन्सिल सांगितली, त्या काउन्सिलमध्ये जी लोकं असतात त्यांना काउन्सिलर्स म्हणतात. तर सम पीपल सेड दॅट द काउन्सिलर्स वर द मोस्ट इम्पॉर्टंट बिकॉज ते जर असतील तर ते प्रत्येक गोष्ट किंगला सांगत फिरणार, बरोबर. सो सम सेड द प्रीस्ट वर मोस्ट इम्पॉर्टंट. जे प्रीस्ट म्हणजे जे देवळात पूजा करतात किंवा चर्चमध्ये जे पूजा करतात ते लोक प्रीस्ट असतात. तर ही सेड दॅट द प्रीस्ट वर द मोस्ट इम्पॉर्टंट पीपल, ओके. बिकॉज इन हिंदू रिलिजन और जे आपले किंग्स होते, इंडियन किंग्स होते, आपल्या इंडियन सिस्टममध्ये जे प्रीस्ट होते, जे मंदिरात पूजा करायचे, दे वर द मोस्ट इम्पॉर्टंट पीपल. लाईक इनफॅक्ट आज इथे द मोस्ट इम्पॉर्टंट पीपल लाईक दे हॅड टू बी प्रोटेक्टेड. त्यांच्यावर कोणी अटॅक नाही करू शकत, अशा सर्व गोष्टी होत्या. असं म्हणून कोणाचं म्हणणं होतं की द प्रीस्ट वर द मोस्ट इम्पॉर्टंट. सम पीपल सेड दॅट द डॉक्टर्स वर द मोस्ट इम्पॉर्टंट. डॉक्टर्स कशासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतात हे आज आपल्याला कळतं आहे की वाय डॉक्टर्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट, ओके. सो कोणी मग दुसरे काय काय व्ह्यूज देत होते. मग कोणी बोललं की त्याला तुझे जे वॉरियर्स आहेत, द किंग्सचे जे आर्मी आहे, जसं की आर्मी नेव्ही और वॉट एव्हर, ती त्याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. बिकॉज ते असतील तर ते लोक किंगडमला प्रोटेक्ट करू शकतील, असे व्ह्यूज होते लोकांचे. सो दिस वॉज द सेकंड क्वेश्चन. बट ह्याच्यावर सुद्धा तो अजिबात सॅटिस्फाईड नव्हता. देन केम द थर्ड क्वेश्चन, ओके, विच वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. नाव द किंग हिअर वॉन्टेड टू नो द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. तर आता परत व्हेरियस व्ह्यूजसोबत व्हेरियस ओपिनियन झाले, ठीक आहे. सो ही फर्स्ट त्याला काही लोक बोलले की सायन्स वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ऑब्वियसली वी नो सायन्स इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स वी शुड से. बिकॉज सायन्सचे डेव्हलपमेंट एक सिव्हिलायझेशनची डेव्हलपमेंट असते, एक कल्चरची डेव्हलपमेंट असते, ओके. देन सम पीपल सेड दॅट द स्किल्स इन वॉरफेअर आर मोस्ट इम्पॉर्टंट. बिकॉज जर त्याचे वॉरियर्स इम्पॉर्टंट असतील तर वॉरियर्स फक्त जितके जास्त वॉरियर्स तितके आपण जास्त वॉर जिंकू शकतो असं नाही. जे वॉरियर्सकडे जी स्किल असते, जे वॉरियरकडे ट्रिक्स असतात, ते ट्रिक्स जर जास्त चांगले असतील तर आपण जास्त वॉर शिकू शकतो. म्हणून त्या काही लोकांचं त्यांना सांगणं असं होतं की जी लोकं जे द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन वॉज स्किल्स ऑफ वॉरियर्स, ओके. देन सम पीपल सेड इट वॉज रिलिजियस वर्शिप. काही लोकांचं असं म्हणणं होतं की रिलिजियस वर्शिप जे आहे ते रिलिजियस वर्शिप मोस्ट इम्पॉर्टंट आहे ऑक्युपेशन, ठीक आहे. सो असं आपण बघितलं की ह्या थर्ड क्वेश्चनसाठी सुद्धा तो सॅटिस्फाईड नव्हता. सो असं करून म्हणजे हे तिन्ही क्वेश्चनसाठी त्याला व्हेरियस आन्सर्स भेटले, तर त्याच्यासाठी तो सॅटिस्फाईड नव्हता. सो लेटर त्याला माहीत होतं की त्याच्या किंगडममध्ये फॉरेस्टमध्ये एक लांब जाऊन एक हर्मिट म्हणून राहतो, ठीक आहे. सो ही वेंट टू द हर्मिट. द हर्मिटचं डिस्क्रिप्शन कसं सांगितलं आहे की द हर्मिट तो एकटाच जंगलमध्ये राहतो. तो फक्त तिथल्या लोकल लोकांशी बोलतो, म्हणजे जे जंगलमध्ये राहणारे लोक असतात त्यांच्याशी बोलतो, ओके. सो द हर्मिट फर्स्ट ऑफ ऑल ही वॉज नोन फॉर हिज विस्डम. तो हर्मिट खूप वाईस मॅन होता, म्हणजे वाईस ॲज इन तो खूप चांगला होता आणि त्याच्याबद्दल लोक नेहमी चांगले व्ह्यूज ठेवायचे, म्हणून त्याला वाईस असं म्हणतात, ठीक आहे. अँड मग ते जेव्हा हर्मिटला जाऊन भेटले तर हर्मिट नेहमी एकटा राहायचा, तो कोणाला भेटायचा नाही, तो जास्ती लोकांमध्ये मिक्स नाही व्हायचा, ठीक आहे. सो तो पहिला किंग त्याच्याकडे गेला. मग त्याने त्याला विचारलं की काय आहे वगैरे वगैरे. तर जसं आपण स्टोरी पाहिली तर द हर्मिटने पहिला इग्नोर केलं. अँड देन किंगने मग त्याचं काम त्याचं तो स्प्रेडने काम करत होता, ते काम करायला घेतलं, ओके. सो अशा अनेक गोष्टी होत्या. म्हणजे हे सगळं करत असताना सुद्धा किंग त्याला विचारत होता की तू माझ्या 3 क्वेश्चन्सची आन्सर्स दे वगैरे वगैरे, असं त्याचं खूप चालू होतं. पण हर्मिट त्याला कंटिन्युअसली इग्नोर करत होता, ठीक आहे. सो जसं तो काम करत असताना सगळी आता इव्हनिंग झालेली, ठीक आहे. तर इव्हनिंग झाले असताना त्याच्याकडे एक माणूस धावत आला, हू वॉज कम्प्लिटली ब्लिडिंग फ्रॉम हिज स्टमक अँड ऑल. सो मग किंगनी त्याला खूप बँडेज वगैरे केलं, त्याला फर्स्ट एड दिलं वगैरे वगैरे खूप केलं. आणि हे सगळं करताना नाईट झाली.
अँड देन द नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा किंग उठला तेव्हा तो जो माणूस होता जो इंजर्ड होऊन आलेला तो सगळं सांगत होता की किंगला सगळं सांगत होता की मी तुझा एनिमी आहे, मला माहीत आहे की तू एकटा आलास हर्मिटला भेटायला म्हणून मी तुला मारायला आलेलो, पण तुझ्या वॉरियर्सनी मला धरलं, त्यांच्याकडून मी कसं वाचून इथपर्यंत आलो आणि तू मला फर्स्ट एड दिलंस. सो मी तुला मारणार होतो, पण आता तू जो माझा जीव वाचवलास तो आय ओव्ह माय लाईफ टू यू. आता मी तुला हेल्प करणं भाग आहे. ओके. सो त्याच्यानंतर किंग त्याला फॉरगिव्ह करतो की ठीक आहे जाऊ दे, तू माझा एनिमी होतास पण आता आपलं झालं आहे ठीक आहे. सो त्याच्यानंतर किंग परत बाहेर जातो हर्मिटला शोधायला. इथे द मेन थिंग, इथे त्याला किंगला त्याच्या क्वेश्चन्सचे आन्सर मिळतात. द किंग गोज टू द हर्मिट अँड आस्क्स हिम फॉर द लास्ट टाईम. तो बोलतो की मी तुला लास्ट टाईम विचारतो की डू यू हॅव आन्सर्स टू माय क्वेश्चन. इफ यू डोंट हॅव आन्सर्स टू माय क्वेश्चन यू कॅन सिम्पली से अ नो अँड आय मे लिव्ह. ओके. सो बट तेव्हा तो हर्मिट त्याला सांगतो की आय हॅव ऑलरेडी आन्सर्ड यू द क्वेश्चन. ओके. सो तो किंग विचारात पडतो. मग हर्मिट त्याला एक्सप्लेन करतो की द मोस्ट इम्पॉर्टंट, त्याला 3 क्वेश्चन्सचे आन्सर येतो. तर फर्स्ट क्वेश्चन काय होता, वॉज द राईट टाईम. ओके. ही सेड दॅट द मोस्ट इम्पॉर्टंट टाईम वॉज वेन आय वॉज डिगिंग. म्हणजे जेव्हा हर्मिट जमीन खोदत होता. जसं आपण जर चॅप्टर वाचला तर हर्मिटचा बॉडी डिस्क्रिप्शन तो एकदम असा बारीकचा दाखवला आहे, एकदम नाजूक दाखवला आहे, असं त्याने डिस्क्राईब केलं आहे. ठीक आहे. सो ही सेज की जेव्हा द मोस्ट राईट टाईम वॉज जेव्हा मी डिग करत होतो आणि तू मला मदत करायला आला. ठीक आहे. तर सेकंड आणि नंतर द सेकंड क्वेश्चन जो होता द मोस्ट नेसेसरी पीपल. सो ह्याच्यासाठी तो हर्मिट आन्सर करतो की द मोस्ट नेसेसरी पीपल, द मोस्ट नेसेसरी मॅन फॉर यू ॲट दॅट टाईम. म्हणजे जो काल दुपारी जो किंग आलेला, जो आज नेक्स्ट सकाळी उठला आहे, तो द मोस्ट इम्पॉर्टंट मॅन वॉज मी. ओके. बिकॉज हेल्पिंग मी वॉज युअर फर्स्ट प्रायोरिटी. ओके. सो अँड देन द थर्ड क्वेश्चन वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. ही सेड की लोकांचं चांगलं करणं हे तुझं सर्वात जास्त इम्पॉर्टंट ऑक्युपेशन आहे. ठीक आहे. जसं आतापर्यंत त्याला आन्सर्स मिळत होते की सायन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट, स्किल इन वॉरफेअर और वॉट एव्हर रिलिजियस वर्शिप. ठीक आहे. सो ह्याला कम्प्लिटली त्या हर्मिटने फेटाळलं. ही वॉज लाईक नो की दॅट दोज आर नॉट इम्पॉर्टंट. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर यू टू डू की तू चांगलं कर लोकांचं. टू डू गुड इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. सो इथे किंगला त्याच्या तिन्ही क्वेश्चन्सचे आन्सर मिळाली. ओके. द फर्स्ट क्वेश्चन वॉज द राईट टाईम. हिअर द राईट टाईमबद्दल तो हर्मिट सांगतो की द राईट टाईम इज नाव. ओके. द राईट टाईम इज नाव. की आत्ता तुला जे आत्ता करायचं आहे किंवा खूप एखादी सिच्युएशन जर अचानक आली तर आत्ता तू कसं ॲक्ट करतो आहे दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. सो द राईट टाईम इज नाव. सेकंडली काय आहे, द मोस्ट नेसेसरी पीपल. ही सेज द मोस्ट नेसेसरी पीपल आर की तू ज्यांच्यासोबत आहेस, विथ हुम यू आर लिव्हिंग राईट नाव, ते द मोस्ट नेसेसरी पीपल आहे. तू नंतर ज्यांना भेटणार आहेस ते नंतर द मोस्ट नेसेसरी पीपल होतील. बट फॉर नाव द राईट टाईम इज नाव अँड द राईट पीपल आर द विथ हुम यू आर. ओके. अँड थर्ड क्वेश्चन वॉज द ऑक्युपेशन, द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन. इथे तो हर्मिट सांगतो की द मोस्ट इम्पॉर्टंट ऑक्युपेशन इज वॉट यू आर. म्हणजे तू जे आहेस आणि तू लोकांचं चांगलं करायचं हे सर्वात इम्पॉर्टंट ऑक्युपेशन आहे तुझं. ठीक आहे. इथे आपल्याला कळतं की या थिअरीमध्ये, या चॅप्टरमध्ये या ऑथरने, जो ऑथर आहेत लिओ टॉल्स्टॉय, त्यांनी हर्मिटला का वाईज मॅन असं डिस्क्राईब केलं. बिकॉज त्याच्या विजडमसाठी त्याला डिस्क्राईब केलं आहे. बिकॉज हर्मिटने डिरेक्ट आन्सर किंगला कधीच दिलं नाही. एक पूर्ण दिवस झाला जो किंग हर्मिट बरोबर होता, पण त्याने डिरेक्ट आन्सर त्याला कधीच दिलं नाही. ही वॉज म्हणजे तो इग्नोर करत होता. त्याने किंगला त्याचं काम करायला दिलं, मग तो काहीच बोलला नाही वगैरे वगैरे. हे सगळं ठीक आहे. पण इथे काही न बोलता त्याला त्याची आन्सर्स दिले म्हणून त्याला वाईस असं म्हणलं आहे हर्मिटला. ओके. सो इथे तो काही नाही बोलत त्यांनी असं डिरेक्टली आन्सर्स, त्याने फक्त लास्टला डिरेक्टली आन्सर्स दिले. इनफॅक्ट किंग त्याचं असं एक्सपेक्टेशन असेल की किंगला ते स्वतःहून समजायला पाहिजे होतं की तो जसं पूर्ण डेमध्ये त्याच्यासोबत बिहेव केलं तर किंगला ते स्वतःहून समजायला पाहिजे होतं की काय इम्पॉर्टंट आहे, काय इम्पॉर्टंट नाही आहे. ओके. बट इथे
किंगला समजला नाही म्हणून तो पूर्ण दिवस तर त्याला सांगत नाही, मग तो शेवटी जाऊन जातो. म्हणून किंग इज, म्हणून हर्मिटला एकदम ते वाईज मॅन असं त्यांनी डिस्क्राईब केलेलं आहे. ओके, सो दिस वॉज द चॅप्टर, द 3 क्वेश्चन्स. क्वाईट इंटरेस्टिंग चॅप्टर. ओके, सो आपल्याला आता रिसेंटली जसं कळले की आपला खूप सारा सिलेबस डिलीट केलेला आहे त्यांनी या वर्षासाठी. सो फ्रॉम दिस चॅप्टर यू हॅव द डिलीटेड पार्ट. मी सांगतो आहे 2, 3, 4, 13 and 14 क्वेश्चन आर डिलीटेड. ओके, ऑब्वियसली द मोस्ट ऑब्वियस वन्स आर डिलीटेड. मला हेच तुम्हाला होमवर्क द्यायचे होते, बट दॅट्स फाईन. आय मीन द रेस्ट आर जस्ट इझी, ट्रू ऑर फॉल्स वगैरे वगैरे असं आहे, तर ते काय होमवर्क देण्यासारखं नाही. सो दिस वॉज द बेसिक चॅप्टर, द 3 क्वेश्चन. ह्याच्यात ऑथर जे आहेत लिओ टॉल्स्टॉय, ते कसे सांगतात की किंगला क्वेश्चन पडतं. इथे जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्युमन क्रिएटिव्हिटीवर खूप आपण बोललं पाहिजे, कारण की नॉट ओन्ली अबाउट द स्टोरी बट द ऑथर ऑल्सो. त्या ऑथरला कसं सुचलं असेल की एका किंगबद्दल सांगायचं, त्याला पडलेले प्रश्न, मग त्याच्या प्रश्नांची उत्तरं हर्मिट न बोलता कशी देतो, ह्या सगळ्या गोष्टी पण विचार करण्यासारख्या आहेत, बरोबर. सो दिस वॉज द थिंग अबाउट द चॅप्टर. अँड नेसेसरीली आपण या गोष्टीतून, या चॅप्टरमधून काय शिकतो की नॉट नेसेसरी प्रत्येकाने नेहमी त्याच्या वर्ड्सने आपल्याला आन्सर करावं. कधी कधी ॲक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स, राईट. अँड इन अ पॉझिटिव्ह वे ऑल्सो, इन अ निगेटिव्ह वे ऑल्सो. सो म्हणून हा चॅप्टर इम्पॉर्टंट आहे. दिस चॅप्टर इज बेसिकली गुड. ओके, so we will see the next chapter in the next lecture in the next week. Okay, thank you.